साखर ही आपल्या शरीरासाठी चांगलीच नाहीये. साखर ही रिफाइंड आहे आणि साखरेमुळे वजन वाढतं, विशेष म्हणजे. आणि जर आपण साखरेचा चहा ज्यावेळेस डॉक्टर म्हणतात बंद करा, त्यावेळेस विचारलं जातं, की साखरेला ऑप्शन आपण गुळाचा चहा घेऊ शकतो का? आणि गुळाचा चहा पिल्याने वजन वाढेल का? तर विशेष म्हणजे गूळ हा शक्तिवर्धक आहे. गुळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, आयर्न हे सर्व घटक आहेत. आणि विशेष म्हणजे ज्यांचं रक्त कमी आहे शरीरामध्ये, त्यानंतर त्यांना थकवा जाणवतो, ॲनिमिया आहे, तर त्यांच्यासाठी गूळ खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर गुळामध्ये व्हिटॅमिन सी, बी1, बी6, कॅल्शियम, त्याच्यानंतर असे आयर्न हे खूप महत्त्वाचे घटक त्याच्यामध्ये आढळतात. चेहरा उजळण्यासाठी सुद्धा गूळ हा उपयोगी आहे. पोट साफ राहण्यासाठी, त्यानंतर थकवा दूर करण्यासाठी, बीपी कंट्रोलमध्ये राहतो, रक्ताभिसरण छान होतं. मग ह्या सर्व गोष्टी गुण आहेत त्याच्यामध्ये. परंतु जर आपण पाहिलं तर जर आपल्याला वजन कमी करायचंय, तर मग आता ऑप्शनलला तर जसं आपण म्हणतो, की 100 ग्रॅम जर आपण गूळ घेतला, तर त्याच्यामध्ये 80 ते 95 कॅलरीज असतात. तसंच साखर सुद्धा 100 ग्रॅम घेतली, तर त्याच्यामध्ये 100च कॅलरीज असतात. म्हणजे दोन्ही सेमच आहे. सुलटं खाल्लं काय, उलटं खाल्लं काय, म्हणजे ते दोन्ही कॅलरीज त्या दोन्ही पद्धतीने कॅलरीज त्या सेमच जाणार आहेत. परंतु जर वजन कमी करायचं असेल, तर विशेष होतं काय, की सर्वात महत्त्वाचं की गूळ हा चवीला जास्त गोड नसतो साखरेपेक्षा. आणि साखरेमध्ये जास्त कॅलरीज असतात म्हणून आपण ती कमी घेतो. परंतु गूळ हा जास्त गोड नसतो म्हणून आपण एका चमच्यावर थांबत नाही. तर 2 चमचे, 3 चमचे असे ॲड करत राहतो आणि त्याच्यातून आपल्या शरीरामध्ये जास्त कॅलरीज इनटेक होतात. तर त्यामुळं आपलं वजन वाढतं. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपण 383 कॅलरीज ह्या गुळामध्ये असतील, तर साखरेमध्ये 387 आहे. त्यानंतर जर गुळामध्ये पाहिलं तर 80 mg कॅल्शियम असतं, तर साखरेमध्ये ते 1% mg कॅल्शियम असतं. त्यानंतर 280 प्रोटीन हे गुळामध्ये असतं, तर तेच साखरेमध्ये 0% प्रोटीन असतं. कार्बोहायड्रेट हे 98.96 एवढं कार्बोहायड्रेट हे गुळामध्ये असतं आणि 100 ग्रॅम फक्त साखरेमध्ये असतं. म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते दोन्ही जर व्हॉल्यूम जर पाहिले आपण, तर पौष्टिक घटक आहे त्याच्यामध्ये. परंतु त्याची जी व्हॅल्यू आहे, त्याच्यातले जे न्यूट्रिएंट्स आहेत, ते खूप कमी प्रमाणात भेटतात. मग आपण जेवढं जास्त खाऊ, तेवढे आपल्या कॅलरी जास्त इनटेक होणार. जरी न्यूट्रिएंटचा म्हणजे न्यूट्रिशनचा जरी आपण त्याच्यामध्ये विचार केला, परंतु ते जास्त खाल्ल्यानंतर ते कॅलरीज आपल्या मॅनेज होणार नाहीयेत आणि वजन वाढण्यास मदत होते. म्हणून आपण एवढं लक्षात घेतलं पाहिजे, की जर आपला वजनाचा गोल असेल, तर मग आपल्याला वजन कमी करायचं असेल, तर आपल्याला गुळाचा चहा घेतल्यावर सुद्धा आपलं वजन वाढणार आहे आणि त्यांचा व्हॉल्यूम एकच आहे. तर आपण सर्वात महत्त्वाचं एक करू शकतो, की गूळ खायचं आहे, तर त्या किती प्रमाण त्याचं पाहिजे आणि ते पाचक म्हणून उपयोग आपण करू शकतो. जेवल्याच्या नंतर छोटासा खडा घ्यावा असं म्हणतात. तर पचनक्रिया चांगली होते. परंतु आपण तेवढ्यावर भागत नाही आणि चहा बनवायचा म्हटलं तर आपल्याला गोड लागतो. तर याच्यातून जास्त कॅलरीज जातात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गूळ हा रिफाइंड आहे आणि विशेष म्हणजे तो रक्तामध्ये लगेच मिक्स होत नाहीये. आणि त्यामुळे हा शुगरसाठी फायदेशीर आहे. कारण की रक्तात डायरेक्ट मिक्स झाला की शुगर वाढते. परंतु जी डायरेक्ट शुगर वाढत नाहीये. मग शुगरसाठी फायदा आहे. परंतु ज्याचं आणि हा गूळ हा कॉम्प्लेक्स कार्बोमध्ये येतो. म्हणजे डायजेस्ट लवकर होत नाही. कारण की तो लगेच रक्तामध्ये मिसळत नाही. म्हणून ज्याला थोडेसे पोटाच्या समस्या असतील त्यांनाही वेळ वेळ लागतो जास्त ते पचन होण्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर ह्या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असतील किंवा आपण गूळ किती प्रमाणात खाल्ला पाहिजे आणि साखर आणि गुळामध्ये फारसा फरक नाहीये. जसं आपण म्हणतो की शक्तिमान ही गंगाधर आहे.
आणि गंगाधरी शक्तिमाने असं होऊन जातं. तर त्यामुळं ऑप्शनलला किंवा त्याच्यामध्ये तुलना करून आपण ती गोष्ट घेऊ शकत नाही. तर त्याने वजन वाढणारच आहे कारण की त्याच्यामध्ये न्यूट्रिशन जे घटक आहेत ते कमी प्रमाणात आहेत. म्हणजे जेवढं जास्त प्रमाण खाऊ त्यावेळेस आपले ते घेतल्यासारखं आपल्या शरीराला होईल, परंतु कॅलरीज इकडे होणार नाही. त्यामुळे वजनाला ऑप्शन नाहीये की गुळाचा चहा प्यावा म्हणून. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुळाचा चहा टाळल्याला बरा. जर तुम्हाला वजन कमी करून आयुष्यभर निरोगी राहायचं असेल तर. येस, तर ज्यावेळेस आयडियल वेटला येतो त्यावेळेस जर आपण गुळाचा चहा घेतला तर कॅलरी मॅनेजमेंट आपण ज्यावेळेस शिकतो त्यावेळेस आपण गुळाचा चहाही घेऊ शकतो. येस, कारण की तो शक्तिवर्धक पण आहे आणि आपल्या आरोग्यासाठी बऱ्याच काही गोष्टी तो देऊन जातो. येस, सो थँक यू व्हेरी मच.